उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळून अंतरी अखंडित वसुचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी विगरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत्पनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती देसकळा चराचर दिव्य रूप दिस बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता वितृपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु वैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. गेल्या शनिवारी आपण चैतन्य भावात कसे राहावे यासाठी जे चिंतन केलं होतं आणि त्या चिंतनाचा पुढचा अधिक खुलासा आपल्याला पाहायला हवा. कारण बऱ्याच साधकांचं इथे गोंधळ असतो की आपण चैतन्य स्वरूप आहोत किंवा अहम ब्रह्मास्मी असं म्हटलं की झालं आणि ते म्हटलं की आपण त्या चैतन्य भावातच झालो पूर्ण असा एक भाव असतो. परंतु चैतन्य भाव हा व्यवस्थित समजला पाहिजे पहिली गोष्ट, आणि त्या भावातून जीवन कसं जगलं पाहिजे की कसं जगता आलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. आणि हे जर एकदा कळलं की चैतन्य भावात कसं राहायचं ते कळेल, लक्षात घ्यायचं. गेल्या वेळेला उदाहरण दिलं होतं की लहान मूल जसं चालायला शिकण्यापूर्वी आई त्याला पांगुळगाडा देते आणि पांगुळगाडाला धरता धरता खेळता खेळता ते हळूहळू चालायला शिकतं. नंतर आई हात धरून पुढे पुढे धरत धरत मध्ये हात सोडते आणि त्याला स्वतंत्रपणे चालायला लावते. असं करता करता आपण सहज चालतो. आपण सगळे लहान होतो त्यावेळेला हेच झालेलं होतं. तसं चैतन्य भावात जगण्यासाठी सद्गुरू जे मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे हे पहिलं कळलं पाहिजे. म्हणून गेल्या वेळेस आपण चिंतन केलं पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. कारण तो जेवढं म्हणून सांगता येईल तेवढं ते सांगितलं, पण त्याचं अधिक स्पष्टीकरण व्हावं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून देहभावातून आपण सगळे जीवन जगतो आणि ते शिकवावं लागत नाही, कारण ते सहज आहे, जन्मताच
देहभाव सुरू झाला आणि देहभावातून कसं वागवायचं ते आपलं आई वडील शिकवतात. डोळे कुठे, कान कुठे, अमुक अमुक कुठे म्हणून त्याला बोलतात ना, बाळ कुठे आहे तर बाळ हात दाखवतो कुठे, हां बरोबर म्हणतात ना. म्हणजे हा जो देहभाव आहे लहानपणी आपल्या आई वडिलांनी शिकवलेला आहे. आज सद्गुरूंकडे काही लोक 20व्या वर्षी येतात, कोणी 25व्या वर्षी येतं, कोणी 50व्या वर्षी येतं आणि त्यावेळेला त्याच्याकडून देवभाव शिकण्यासाठी त्यांना परत देहभाव बाजूला करून देवभावातून कसं जगायचं ह्यासाठी मात्र अभ्यास करावा लागतो. कारण तो इतका सोपा नसतो. कारण वयाची 25 किंवा 50 वर्षापर्यंत जो देहभाव अंतर्मनात घट्ट बसलेला आहे तो अंतर्मनातून काढणं फार कठीण आहे. नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हणणं सोपं आहे. आहे ते चैतन्य आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दाची उजळण आपण करू शकतो पाठांतरासारखं. की कोण आहे तर हा चैतन्य आहे असं म्हटलं, कोण आहे तर जाणीव आहे असं म्हटलं तर झालं का? नाही झालं. आपल्या आचरणात तो बदल झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. भाव आणि भावातून आचरण, भावातून स्वभाव, तो स्वभाव झाला पाहिजे आणि त्या स्वभावातून सहजपणे कसं वागायचं हे शिकावं लागतं. ते पटकन शिकता येत नाही. कारण देवभाव ही संकल्पना जीवभावात असलेल्या साधकांसाठी इतकी नवीन आहे की त्यांनी कधी तसा विचारच केलेला नाही. लक्षात घ्या काय गोंधळ होतो की एखादी गोष्ट शिकायची असेल तर दुसरी कुठेतरी आपण मार्गदर्शन घेऊन शिकू शकतो स्थूल अंगाने, किंवा ते गुगलमध्ये जाऊन शिकू शकतो, की कॉम्प्युटर शिकवू शकतो, कोणतरी आणखी काय आलं शिकू शकतो असं होतं. पण देवभाव ही जी संकल्पना आहे ऋषीमुनींनी जी मांडलेली आहे की ती संकल्पना म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं उत्कटतेने प्रगटीकरण, ते होण्यासाठी शिकावं लागतं. म्हणून तत्वमसी की तू सगुण आहेस, तू निर्गुण आहेस हे नुसते शब्द आहेत. जोपर्यंत ते साधकाला पूर्णतः समजत नाही तोपर्यंत, म्हणजे शब्दाने आधी समजून घ्यावंच लागतं, मग त्याचं गुह्य समजून घ्यावं लागतं आणि ते गुह्य समजून घेतल्यानंतर ते आचरणात यावं लागतं. जेव्हा आचरणात येतं तेव्हा खरं ते ज्ञान झालं. लक्षात घ्या. म्हणून शब्दाने वर्षानुवर्ष ऐकून बऱ्याच साधकांना हे सांगता येतं किंवा बोलता येतं, पण त्यांच्या आचरणाकडे बघितलं तर त्यांच्या आचरणात ते दिसत नाही. असं होतं ना. अगदी मोठमोठे आपण म्हणतो संत आहेत, महात्मे आहेत. आजकालच्या काळामध्ये मोठमोठे समुदाय असलेले संत महात्मे सुद्धा स्वतःला संत महात्मे समजून वागत असतात. त्यांच्याकडे जर सूक्ष्म पद्धतीने पाहिलं तर त्यांच्याकडे देहभाव नाही असं म्हणता येत नाही, असंही होतं. आता हे पाहायला आपण नाही सांगत आहे, आपल्याला आपल्याकडचा देहभाव ओळखता आला पाहिजे आणि सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे आचरण झालं पाहिजे की त्यामुळे आपण चैतन्यातून जीवन कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. हे ज्याचं त्याने शिकायचं. दुसरं कोण कसा वागतो तिथे अडकायचं नाही. पण उदाहरण सांगितलं म्हणून मी सांगितलं, तिथे काही टीका नाही आहे करायची कोणावर आपल्याला. हे सगळं मार्गदर्शन हे माझ्यासाठी आहे हे प्रत्येक साधकांना लक्षात घे. स्वतः प्रत्येक साधकांना स्वतःच्यासाठी आहे. माझ्यासाठी म्हणजे हे जे मार्गदर्शन आहे हे प्रत्येक साधकांनी स्वतःसाठी आहे, तो दुसऱ्यासाठी नाही आहे. तुझ्यासाठी सांगितलं असं एक जण एकमेक मला सांगू शकतात. प्रत्येकाने हे मार्गदर्शन आपल्या स्वतःसाठी आहे आणि स्वतः आपण कसं वागायचं आणि ते वागतो की न वागतो त्याचं निरीक्षण परीक्षण आपण करायचं. म्हणजे निरीक्षण परीक्षण ही साधना जी सांगितली आहे ती निरीक्षण परीक्षण साधना सांगताना त्याचा कस असा लावता येईल की ह्या चैतन्यबद्ध वागायचं म्हणजे कसं. म्हणजे गेल्या वेळेला जे जे काही सांगितलं का तेच परत रिपीट नाही करणार. कारण गेल्या वेळेला जीवभावातून आपण कसे वागतो आणि त्याच्यातून देवभावात किंवा चैतन्यभावात वागताना कसे गुण प्रगट झाले पाहिजे आणि ते नवगुण सांगितले होते. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, विनम्रता, लवचिकता, कृतज्ञता, ईश्वरत्व
आणि समाधान 9. हे 9 गुणांचं निरीक्षण परीक्षण आपल्याकडे करायचं. आपण समत्वाने पाहतो का? सत्साधक हा स्वतःचं निरीक्षण परीक्षण करतो, दुसऱ्याचं निरीक्षण परीक्षण त्याने करायचं नाही. आणि म्हणून स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं आणि त्यासाठी आपण विचार करा, म्हणजे आपल्या स्वतःकडे विचार करा. समत्वाने आपण पाहू शकतो का? समत्वाने कधी पाहणार? सर्वत्र चैतन्यच आहे हा भाव दृढ झाला की समत्व येतं. समत्व म्हणजे काय? सगळे समान आहेत, समान आहेत असं सांगून होत नाही. ईश्वरत्वाच्या अंगाने, स्वरूपाच्या अंगाने समत्व. इथे समत्व म्हणजे काय? सूर्याची अनंत किरण आहेत, तिथे श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नाही, ते सगळे सूर्याची किरण आहेत. तिथे संपलं, मग तिथे समत्व आलं. तिथे पाहिलं सगळं की आता हे किरण श्रेष्ठ आहे की दुसरं किरण कनिष्ठ आहे हे बघायची गरज नाही, तिथे सगळं आहे. तसं आपण सर्वांना पाहत असताना रूपाच्या अपेक्षेत जे आपल्याकडे विषमता येते, लक्षात घ्या. रूपाच्या अपेक्षेत आपण विषमतेने पाहतो. आपली माणसं, दुसरी माणसं, आपल्या धर्माची माणसं, दुसऱ्या धर्माची माणसं, आपल्या पक्षाची माणसं, दुसऱ्या पक्षाची माणसं, आपल्या पंथांची माणसं, दुसऱ्या पंथाची माणसं, ही विषमता आहे, लक्षात घ्या. म्हणून गेल्या वेळेला जे सांगितलं की विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची, मती स्थिर झाली पाहिजे, बुद्धी स्थिर झाली पाहिजे, निश्चय झाला पाहिजे. मती स्थिर म्हणजे काय? निश्चयाने पाहता आलं पाहिजे की हे विश्व माझे घर म्हणजे कोणाचं घर? तर ह्या अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप जे दृश्य रूपाने प्रगट झालंय ते त्याचं घर आहे. प्रत्येक देह त्या चैतन्य स्वरूपाने स्वतःसाठी बांधलेलं घर आहे. जसं कोळी आपल्या पोटातून तंतू निर्माण करतो, त्यातून जाळं निर्माण करतो आणि त्या जाळ्यात जाऊन राहतो, तसं हे चैतन्य स्वरूपाने स्वतःतूनच हे सगळे आकार निर्माण केलेले आहेत. म्हणजे विश्व निर्माण केलं. मग त्याला ब्रह्मांड म्हणा, पंचमहातत्व म्हणा, चर जगत, अचर जगत जे आपण सांगतो, हे या चैतन्य स्वरूपाच्या म्हणजेच ह्या जाणीवेच्या पोटातून निर्माण झालेलं हे जग आहे, म्हणजेच घर आहे. आणि त्या घरामध्ये जाणीव रूपाने हे चैतन्य पुन्हा राहत आहे. म्हणून ही विश्वची माझे घर, म्हणजे माझे घर म्हणजे चैतन्य स्वरूपाचं, म्हणजे जाणीवेचं घर आहे. हे विश्व म्हणजे कोणाचं घर आहे? चैतन्य स्वरूपाचं घर आहे. किंबहुना चर 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 आणि अचर आपणची झाला. म्हणजे ही चर आणि अचर असं जे आपल्याला वाटतं ते खरं म्हणजे आपणच आहोत. हे समजायला जरा कठीण आहे की आपण झालं कसं म्हणायचं. तर इथे सूर्याच्या किरणाचं जर लक्षात घेतलं की सूर्यच विविध किरण रूपाने प्रगट आहे. मग त्या किरणांपुढे जर हिरवी काच ठेवली, लाल काच ठेवली, निळी काच ठेवली, तसे ते किरण तो रंग धारण करून पुढे पुढे जाणार. त्या रंगाप्रमाणे किरण वेगळी वेगळी दिसली किंवा लोलकातून नेलं तर सप्तरंगातून ते किरण सप्तरंगाने प्रगट होतं. ज्याला हे माहित आहे की सूर्याचंच किरण आहे, तर सूर्याचं किरण म्हणजे काय आहे? सूर्याचंच किरणच आहे. तिथे ही किरणं वेगळी नाहीत, हा एकाचीच किरण आहे. एकच सूर्य विविध किरण रूपाने प्रकट आहे. तसं हे चैतन्य स्वरूप अनंत जीवरूपाने प्रकट आहे, अनंत आकाराने प्रकट आहे. हा बोध इथे लक्षात घ्यायचा असतो. म्हणजे साधकांचं लक्षात घ्यायचं देवभाव की चैतन्य भाव असं जे आपण म्हणत असतो. तो विश्व परते सारावे मग माते पाहावे, ऐसा तो मी नोहे आगवे सकटची मी. संतांचं मार्गदर्शन केलं की सगळं विश्व बाजूला करायचं आणि मग पाहायचं. आता हे असं का सांगितलं? कारण व्यतिरेकामध्ये विश्वापासून आपण म्हणून जे आपलं अस्तित्व अनुभवण्यासाठी जे आपण डोळे बंद करतो किंवा ज्ञानेंद्रियांना हे विश्वापासून लांब ठेवून घेतो, तेव्हा जे उरतं ते चैतन्य उरतं. हा अनुभव घेण्यासाठी विश्वाला बाजूला सारावं लागतं. विश्वाला बाजूला सारत नाही, पण विश्वात राहून
आपण विश्वापेक्षा जे जाणणारे आहोत ते वेगळे आहोत हे अनुभवायचं असतं, म्हणून विश्व परते झालं. मग तेवढ्यापुरती बरोबर आहे, डोळे बंद केलेच बरोबर आहे, पण सतत डोळे उघडे केल्यानंतर हे विश्व म्हणजे मी नाही वगैरे असं नाही. हे विश्वासकट मी आहे. हे अनंत स्वरूप जे मुळात आहे ते ह्या विविध रूपाने प्रगट आहे. ज्याला हे कळतं त्याच्याकडे समत्व आलं, ज्याला हे कळल्यानंतर त्याला समत्व येणार नाही, कारण तो प्रत्येक वेळेला भेदच जाणार. आणि म्हणून प्रत्येक रूप, मग ते प्राण्याचं असो, मुंगीचं असो, हत्तीचं असो किंवा माणसाचं असो, ही सगळी एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. ह्या भावातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते असं ते समत्व असतं, कारण प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपच आहे. हा जो सिद्धांत आहे ऋषीमुनींचा की चैतन्य भावात पाहताना सर्वत्र हे चैतन्यच आहे. आणि मी म्हणणारं सुद्धा चैतन्य, कारण हा देहातून कोण पाहतं, कोण जाणतं, तर ते चैतन्य आहे. म्हणून डोळे उघडे केल्यानंतर विश्व परते पाहावे मग माते पाहावे ऐसा तो मी नव्हे. विश्व परते सारावे मग माते पाहावे ऐसा तो मी नोहे. आम्ही म्हणजे ते चैतन्य, विश्वासकट आघवे सकटची मी, सर्व हे एकच चैतन्याची रूप आहेत. असं डोळे उघडे करून जेव्हा आपण पाहतो तर ते सगुण साकार रूप जे आहे तिथे रूपाच्या अपेक्षेत विविधता आहे. प्रत्येक रूपाचं कार्यकारण भाव, स्वभाव ह्याच्यात विविधता आहे. तरी पण ती सर्व एकाच चैतन्य स्वरूपाची रूप, म्हणजे चैतन्य स्वरूपच त्या त्या रूपाने प्रगट आहे. स्वतःकडे सुद्धा तेच पाहायचं असेल की हे जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. व्यतिरेकामध्ये डोळे बंद करून चैतन्य स्वरूपाचा भाव धरायचा असतो, ती अनुभूती घ्यायची असते. आणि ती अनुभूतीच्या अधिष्ठानावर डोळे उघडे केल्यानंतर सर्वत्र सर्व रूपामध्ये हे चैतन्यच आहे हा भाव धरता आला पाहिजे. एकदा जर अंतःकरणापासून हे जर कळलं तर तो साधक सर्वांना नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. मनातून तो सर्वांना नमस्कारच करेल. त्याला सांगावं लागत नाही की तू आता समत्वाने पहा. समत्वाने पहा म्हणजे ते चैतन्य स्वरूपाचं आहे, ती ईश्वरी शक्तीच आहे हे पहा. तू ईश्वरी शक्ती समोर दिसतं ते ईश्वरी शक्ती. एकाच स्वरूपाची दोन रूपं आहेत, पण दोन रूपं आहेत म्हणून तिथे कार्याच्या अंगाने वेगळेपणा असेल, कर्माच्या अंगाने वेगळेपणा असेल, पण स्वरूपाच्या अंगाने एकच आहे. उजव्या हाताने काम करणार म्हणून उजव्या हाताने चांगलं काम करतो, लिहितो वगैरे, डाव्या हाताने त्याला लिहिता येणार नाही म्हणून डावा हात श्रेष्ठ नाही, तो कनिष्ठ आहे म्हणतात. बरेच लोक म्हणतात उजवा हात श्रेष्ठ, दान द्यावं तर उजव्या हाताने द्यावं. मग डाव्या हाताने दिलेलं नाही चालत नाही असं म्हणतात. हे डावं उजवं कोण करतं? ज्याला कळत नाही तो. डावं काय उजवं काय, एकाच स्वरूपाची जर एकाच देहाची जर दोन हात आहेत तर डावं कशाला पाहिजे उजवं करा म्हणून आपल्याला म्हण आहे डावं उजवं करतात असं म्हणतात ना. दोन्ही समान आहे. तुम्ही डाव्या हाताने लिहायची प्रॅक्टिस करा, डाव्या हाताने पण लिहायला लागाल. प्रॅक्टिस केली तर सगळं काही असतं. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी जे संस्कार आहेत, कार्य करण्याची पद्धत आहे, त्याचा तो स्वभाव आहे, हे जर आपल्या लक्षात आलं की आपण त्याचा अपमान पण करत नाही, तर प्रत्येकाला आपल्या परीने जगण्याचा अधिकार आहे हा भाव आपल्याकडे असतो. प्रत्येकाला आपल्या परीने जगण्याचा अधिकार. तिथे आपण कोणावर आग्रह धरू शकत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. चैतन्य भाव म्हटल्यानंतर समत्वाने पाहताना दुसरा भाव तिथून आला पाहिजे की कोणावरही आपला आग्रह असता कामा नये. कोणाला काय करायचं ते स्वातंत्र्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे असं आपण म्हणतो. आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भावनेतून करत असते ते त्या व्यक्तीच्या भावनेच्या अंगाने बरोबर आहे.
बरोबर जर असं म्हटलं तर लोक भलतंच गैरसमज करायला लागले. काही केलं तरी बरोबर आहे. चैतन्य भावातून जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगते तेव्हा तिच्याकडनं कृती ही समाजाच्या अंगाने जरी विपरीत असेल तरी ती बरोबर असते. लक्षात घ्या काय म्हणतात. कारण जी चैतन्य भावात आहे ती व्यक्ती जे सांगेल जे करेल ते कदाचित विपरीत असेल पण तरी ते बरोबर असतं. उदाहरण देतं लक्षात. दुर्योधन आणि भीमाचं गदा युद्ध चालू होतं. दुर्योधनाला जो त्याच्या गांधारी मातेकडनं जो वर मिळाला होता की जी दृष्टी तिने त्याच्या अंगावर टाकली होती तर सगळं वरून कमरेपर्यंत ते देह टणक झाला होता. गदेचा त्यावर काही परिणाम होत नव्हता. पण कमरेखालच्या भाग त्याने झाकल्यामुळे तो नॉर्मल होता जसं जसं. त्यामुळे गदा युद्धामध्ये ज्यावेळेला भीम जेवढा त्वेषाने प्रहार त्याच्या अंगावर करत होता तर दुर्योधनाला काहीच होत नव्हतं. बरं तो हसायचा. भीमासारखा एवढा जबरदस्त ताकदवर माणूस जेव्हा फटका मारतो गदेतून त्याला काहीच होत नव्हतं. पण ते का होत नव्हतं हे कृष्णाला माहिती होतं. भीमाला नव्हतं माहिती. आणि शेवटी कृष्णाने मांडीवर वार कर असं खूण केली भीमाला. कारण तो जो वरच्या आणि गदा युद्धामध्ये कमरेखाली मारायचा नाही हा नियम आहे. गदा युद्धाचा नियम आहे. आणि त्यावेळेला कृष्णाने मांडीवर मार म्हणून खूण केली भीमाला आणि भीमाने त्याप्रमाणे मारलं आणि दुर्योधन खाली पडला. आता त्या काळाच्या त्या नियमाप्रमाणे ती खूप मोठी चूक होती. पण कृष्णाने सांगितली होती कारण त्याशिवाय दुर्योधन हरला नसता. पण कृष्णाने ती विपरीत असलेली गोष्ट भीमाला करायला लावली. कारण कृष्णाला माहीत होतं इथे नेमकं काय गोम आहे. इथे दुर्योधनाला हरवायचं असेल तर त्याला मांडीवरच मारायला लागेल. कारण तेव्हा बलराम म्हणजे दोघांचा गुरु बलराम. भीमाचा पण गदा युद्धामधला गुरु बलराम पण दुर्योधन पण बलरामाचा शिष्य. दोघंही बलरामाचे शिष्य होते. आणि बलराम नेमका तिथे बघायला आला होता गदा युद्ध कसे करतो. आणि ज्यावेळा भीमाने मांडी घालतो भीम आपला बलराम अतिशय रागावला. अरे तुला असं कसा नियम पडेल. आणि तो गदा घेऊन भीमावर चाल करून गेला. त्यावेळेस कृष्ण मध्ये आला. त्याच्यावरही रागावला बलराम. तू मध्ये मध्ये येऊ नकोस. प्रत्येक वेळा मध्ये मध्ये तो सगळं काहीतरी गोंधळ घालून टाकतो. कारण त्याला माहिती तो मध्ये आला की सगळं बाजूला होतं. तेव्हा त्यामुळे ह्याने किती हे केलं धर्मयुद्धाविरुद्ध कार्य केलं. हे मला चालणार नाही. मी याचा वध करणार नाही. तेव्हा कृष्णाने त्यांना विचारलं अरे दुर्योधनाने जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा तू कुठे गेला होता. तेव्हा तू गेला होता तीर्थयात्रेला. लढाई करतो तेव्हा गेला होता तीर्थयात्रा. मला नाही तुमच्या युद्धात पडायचं म्हणून गेला होता तीर्थयात्रा. मग आता तू कशाला आलास हे बघायला शेवटी. म्हणून धर्मयुद्ध सगळे नियम जर प्रत्येक जण बरोबर पाळत असेल तर त्यावेळेला ते धर्मयुद्ध असतं. एक जण तोडतो आणि दुसऱ्याने परत दुसऱ्याने तोडलं म्हणून भांडायला तयार होतो. तिथे अधर्मी माणसाला अधर्माने मारणं हाही सुद्धा धर्म आहे. हा जो बोध म्हणजे इथे विपरीत केलं पण त्याच्यातूनच पांडवांचा विजय झाला. कारण इथे महत्वाचा भाग लक्षात की कृष्णाने सांगितलं दुसरं कोणी सांगितलेलं नव्हतं. कर्णाला मारायला सुद्धा अर्जुनाला कृष्णाने सांगितलं. ज्यावेळेला तो त्याचा रथ जमिनीत अडकला आणि त्यावेळेला कर्णाने सांगितलं अरे मी रथाच्या खाली उतरलेलो आहे आणि असा नियम आहे रथी रथीशी युद्ध करेल महारथी महारथीशी युद्ध करेल. जमिनीवर आला माणूसच जमिनीच्या वरती जो सैनिक आहे त्याप्रमाणे युद्ध करेल. तू मला बाण मारू शकत नाहीस. धर्म आहे. तो धर्म शब्द पकडल्यावर परत कृष्णाने तीच आठवण केली की जेव्हा द्रौपदी स्त्री वस्त्र हरण होत होतं त्यावेळेला तू तुझ्या मित्राच्या बाजूला बसला होता त्यावेळेला तुला धर्म का नाही आठवला. लक्षगृहामध्ये पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला तर तुझा धर्म कुठे होता. म्हणजे जरी कर्ण स्वतः खरोखर चांगला माणूस होता पण अधर्मी लोकांशी संग धरला
आता ते गंमत सांगतो. अधर्माशी जो संग धरतो तो अधर्मीच होतो, जरी किती. म्हणजे पितामह अत्यंत सज्जन, संघ कोणाचा पकडला? कौरवांचा. द्रोणाचार्य अत्यंत शूर, संघ कोणाचा पकडला? म्हणजे ह्या सगळ्यांना मारण्यामागे श्रीकृष्णच होता. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलं कर. त्यावेळेला प्रद्युम्नाने त्याला मारलं, जसं मुलगा नरोवा कुंजरो असं अफवा उठव. नर काय कुंज म्हणजे झालं काय? अश्वत्थामा नावाचा हत्ती पण होतं पांडवांकडे. त्या हत्तीला मारलं भीमाने आणि अश्वत्थामाला मारलं भीमाने, अशी अफवा पसरली. द्रोणाचार्य हा बाप त्याने धर्माला विचारलं. आधी धर्माला सांगून ठेवतं कृष्णाने, विचारलं तो खरं बोलणार, कारण तो खरं बोलणार होता. तर त्याने पळवाट केली, नरोवा कुंजरो. म्हणजे इथे बघा काय सांगितलंय, माणूस मेलाय की हत्ती मेला माहित नाही, पण मेला कोणतरी असं म्हणतात. स्वर्गारोहण करताना शेवटी जाताना धर्माचा एक अंगठा गळून पडला, खोटा बोलला तो म्हणून. या सगळ्या अशा काही गोष्टीला अर्थ नाही, समजलं ना. म्हणजे धर्म आणि अधर्माच्या ज्या गोष्टी असतात त्या नियमानुसार आपण त्याला धर्म आणि अधर्म म्हणतो, पण निसर्ग नियमाच्या दृष्टीने धर्म अधर्म काय नाही. निसर्ग नियमाच्या अंगाने जे सत्य आहे ते सत्य आहे आणि निसर्गाप्रमाणे त्या नियमाप्रमाणे जे होतं ते सगळं सत्य आहे. हे सत्साधकाला सतत लक्षात ठेवता आलं पाहिजे. अधर्माचा संग धरू नका, द्रोणाचार्य होईल. कळलं? पितामह वाल, अधर्म कर्ण इतका दानशूर, त्याचं पुण्य गेलं कुठे? तुम्ही म्हणाल ना एवढा पुण्यवंत, किती दानशूर, प्रमाणाच्या बाहेर दानशूर. त्याच्यासारखं दानशूर कोण नव्हतं त्या काळामध्ये. मग त्याचं पुण्य गेलं कुठे? अधर्माशी संग धरून ते पुण्याला त्याने खीळ पाडली. म्हणून कोणाशी संगत धरायची, कोणाची संगत धरायची नाही हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्याला तेही कळत नाही. कारण हा सत्साधक जो असतो त्या सत्साधकाने कोणाची संगत धरली पाहिजे? सत्स्वरूपाची संगत धरली पाहिजे. जिथे सत्स्वरूपाचं चिंतन आहे, जिथे सत्स्वरूपाचं मार्गदर्शन आहे, तिथे संगत धरायची की आणखी दुसरीकडे कुठे धरायची ज्याच्याला कळलं पाहिजे. तुम्हाला कोण सांगायला येणार नाही, फक्त मार्गदर्शन आहे. बाबा हे असं आहे, तुम्हाला कोणत्या संघाने संघ धरायचं, त्या संगतीतून कसं जायचं. बऱ्याच वेळांना वाटतं आपण सगळीकडे फिरलो तरी बरोबर असतं. बरेच लोक महाराज म्हणतात ना, टीव्हीवरच्या चॅनलवाला बरेच लोक प्रवचनं करत असतात, चांगलं करतात, म्हणजे वाईट काही नाही. पण ऐकणाऱ्याची कुवत नसते आणि मग ते सगळं ऐकल्यामुळे बरोबर काय होतं, तो कचऱ्याच्या डब्यासारखं होतं. काय काय ऐकलं, हो ह्याने हे सांगितलं, त्याने हे सांगितलं, त्याने हे सांगितलं, ह्याच्यात बरीच माणसं अडकत जातात. आणि खरंच मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं तेच कळत नाही. म्हणून चैतन्य भावात राहताना सत्संग हवा. सतचा संग सतत असला पाहिजे. चैतन्य भावात असताना समत्वाने पाहता आलं पाहिजे. अधर्म म्हणून व्यवस्थेच्या अंगाने जो आपण अधर्म धर्म असा अर्थ लावतो, त्या अधर्म अधर्माला अर्थ आला. ते व्यवस्थेच्या अंगाने काहीतरी महत्व असलं तरी निसर्ग नियमाच्या अधिष्ठान त्याला काहीच महत्व नसतं. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं जे म्हटलं जातं ना, की एखादा संस्कृतमध्ये पाठांतर करतोय, श्लोक चांगला म्हणतोय आणि एखाद्याला संस्कृत येतच नाही, मग तो संस्कृत म्हणणारा श्रेष्ठ, ज्याला काय येत नाही तो अज्ञानी, असं नाही. संस्कृत म्हणणारा आहे, त्याचं त्या ज्ञानाचा विकास आहे, ते ओके चांगलं आहे. पण ज्याला संस्कृतमध्ये बोलता येत नाही, मांडता येत नाही, पण त्याला चैतन्य भाव म्हणत असला तरी तो चांगला, किंवा नाही म्हटलं तरी ते ईश्वरी शक्तीच आहे. तिथे समत्वानेच आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून धर्म अधर्म म्हणत असताना ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की निसर्ग नियम आणि समत्वाने पाहणे सत्साधकाचं लक्षण. आपल्याला जे आवडतं आणि न आवडतं ह्यामध्ये आपण खूप अडकलेलो असतो. आम्हाला हे बघायला आवडतं, आम्हाला ते बघायला आवडतं.
आपली आवड नावड ही देहभावाचं लक्षण आहे. तेवढा हे काय नवीन बघा तुम्ही, मला ही गोष्ट आवडते असं तुम्ही म्हणता, त्याला काही प्रमाण असतं का? तुम्हाला तुमच्या गोष्टी काही अनुकूल गोष्टी घडतात तर म्हणा मला हे आवडतं, मला असं आवडतं, मला तसं आवडतं. हे मला असं आवडतं तसं आवडतं म्हणजे काय? तो देहभाव आहे. चैतन्य भावामध्ये सबभूमी गोपालकी सगळं परमेश्वराचं आहे. मग आवड आणि नावड कसलं? सगळ्याचा स्वीकार करणं हा त्याचा अर्थ असतो. स्वीकारात्मक भूमिका असली पाहिजे. चैतन्य भावातून साधक सर्वांचा स्वीकार करतो पण कोणाशीच लिप्त होत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. स्वीकारायचं सगळ्यांना पण चिटकायचं नाही कोणाला. सर्वजण माणूस चिकटतो आणि चिकटल्यानंतर स्वतःचे सगळं आग्रह त्या समोरच्या व्यक्तीवर लादण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला सगळा गोंधळ होतो. कळलं ना? म्हणून जो सत्साधक आहे चैतन्य भावात तो कोणावरही आग्रह धरत नाही की असंच कर नाही सांगणार. असं केलं तर चांगलं आहे एवढंच म्हणेल, किंवा अगदी जवळचा अशा तर तू असं कर एवढं परतच म्हणेल, पण नाही केलं म्हणून त्याला का ओरडायला जाणार नाही. कशाला करत नाहीस तू का अभ्यास करत नाही. आपण 3 दिवसाचा बघा आता प्रॅक्टिकल कशी उदाहरणं करतो ते सांगतो. आपण 3 दिवसाचं शिबिर केलं, हा चैतन्य भाव असा आहे करून हॅमरिंग भरपूर झालं, तरी शेवटच्या दिवशी हे सगळं जे आहे ते त्याचा काही परिणाम न झालेली अशी व्यक्ती तिथे प्रकट झालीच, की स्वतःच्या पाकिटातले मला 1000 रुपये गेले म्हणून कोणतरी गरीब बाईवर आरोप करून वेड्यासारखं काहीतरी बोलून आलीच व्यक्ती. म्हणजे प्रतिक्रिया देऊ नका इतकं सांगून सुद्धा त्या व्यक्तीला फक्त 1000 रुपयासाठी समोरच्या माणसाची जो बोलणं झालं ते काहीच कळलं नाही त्या व्यक्तीला. 2.5 दिवस जेव्हा आपण सुरुवातीपासून निघेपर्यंत जर चैतन्य भावाचा अभ्यास करायला सांगितला होता, त्या दुसऱ्या क्षणामध्ये ती व्यक्ती हे सगळं विसरली होती आणि माझे 1000 रुपये चोरले पण बोंबाबोंब करायला लागले. चोरले की न चोरले हा भाग वेगळाच, पण तू प्रतिक्रिया कशी देतोस हे महत्वाचं आहे. ती प्रतिक्रिया तुला देता नाही आली, तिथे प्रतिसाद कसा द्यायचा सांगितलं होतं. आपल्याला सगळ्याच गोष्टी अनुकूल घडणार नाहीत आणि म्हणून अभ्यास केला म्हणजे पाठांतर केलं म्हणजे होत नाही, ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. खरोखर 1000 रुपये गेले असतील तर आपल्या संयोजकाला सांगायला पाहिजे बाबा असं असं झालं बघा. अशी होण्याची काही शक्यताच नसते तिथे. तरी पण समजा गेले म्हटलं तरी तुला सहनशीलता असली पाहिजे. तरी सुद्धा सहनशीलता नसते, सामंजस्य नसतं, तेव्हा आपण समोरच्याची किंमत करत नाही. एखादी गरीब व्यक्ती आहे म्हणून मी कसाही आरोप करेन असं नाही. त्या व्यक्तीला लोक तुला असे देतात तसे देतात, तुम्ही लोक तसेच आहे असं बोलणं म्हणजे अतिशय वाईट आहे. लक्षात ठेव. देत असतील तर तू नव्हता देत, ती व्यक्ती तू काय देत नव्हती, दुसऱ्याने दिलं म्हणून का वाईट नव्हतं. दिलं मनापासून दिलं दान केलं, पण त्यात स्वतःचा मोठेपणा काय आला. म्हणजे आपण बोलायचं कसं, वागायचं कसं, प्रतिक्रिया कशी द्यायची. पण प्रतिक्रिया ही द्यायचीच नसते, तिथे प्रतिसाद द्यायचं हे जे सांगितलं ते सगळं प्रॅक्टिकल जीवनामध्ये सगळं निघून गेलं. म्हणून ह्या व्यक्तीचा राग येत नाही, पण त्या व्यक्तीची कीव येते की अरे एवढं ज्ञान देऊन सुद्धा आपलं अंतर्मनाच्या अंगाने आपलं जर शुद्धीकरण करता येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. कळलं ना? अंगुलीमल सारखा नुसतं अनिष्ट कर्म करणारा, ज्याला काहीच माहीत नव्हतं, नुसतं माणसांना मारून दरारा निर्माण करणं एवढंच ज्याला माहिती होतं, तो जेव्हा गौतम बुद्धाला शरणागत गेला तेव्हा तो त्याचं सगळं वाईट गुण बाजूलाच गेले होते. इतकं त्याच्या स्वतःमुळे परिवर्तन त्यांनी आपोआप नाही झालं, स्वतःला समजावून घेऊन ते झालं. लक्षात घ्या. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे, समोरचा चांगला वागेल तेव्हा मी चांगला वागेल, ही जी आपली विचार करण्याची धारणा आहे तीच बाजूला केली. समोरचा कसाही वागो, मला चांगलं वागता आलं पाहिजे. मी म्हणणारी चैतन्य शक्ती हा अभ्यास
साधक करत होतो, साधकाला ते लक्षात आलं पाहिजे की माणसापुढे 1000 रुपयाची किंमत नाही. लक्षात ठेवा, माणसाची किंमत म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाची किंमत आपण घेऊ शकलो नाही, त्या ईश्वरत्वाला आपण ओळखू शकलो नाही, हा त्याचा अर्थ असतो. कळला ना? म्हणजे ह्याच्या मागचा अर्थ कळला पाहिजे, लोकांना कळत नाही. म्हणून प्रत्येक साधकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला विनम्र होऊनच बोलता आलं पाहिजे. आग्रह स्वतःवर ठेवा, दुसरा नाही. चूक आहे की बरोबर आहे कोणाचं सांगताना सुद्धा विनम्रतेने सांगता आलं पाहिजे, सत्य गाजवण्यासाठी नव्हे. जेव्हा आपण सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण जरा कडक होतो, नम्र होत नाही. म्हणून चैतन्य भावात नम्र झाला पाहिजे, म्हणजे विनम्रता म्हणतो ना, तो भाग आहे. म्हणजे आपलं स्वतःचं निरीक्षण, दुसऱ्यांनी सांगायची गरजच नाही. आपलं स्वतःचं निरीक्षण परीक्षण कर की आपण नम्र होऊन बोलतो की रागाने बोलतो. आपल्याला कळलं आपण रागाने बोललो की आपण जरा कठोर बोललो. इथे कठोर बोलायची गरजच नाहीये, कारण जितके रागाने कडक होऊन बोलतो तितके आपण कडक होतो. समोरच्या वाईट परिणाम होतो तो वेगळा भाग, पण पहिला आपण आपलं वाईट करून घेतलेलं असतं ना. म्हणून नम्र, ही विनम्रता ही जी आहे ना ती अंगी बांधली पाहिजे. म्हणून समता म्हटलं, सभ्यता म्हटलं की सामान्य समजून घ्या. आपण समजून घेत नाही. बरं, एखाद्या व्यक्तीने आपण मदतीचा हात मागितला आणि समोरच्या व्यक्तीने मदत नाही केली तर आपण खूप रागवतो. आम्ही एवढे उपकार केला आणि मागितला. अरे तू उपकार केला, तुझा चांगुलपणा आहे. समोरच्या व्यक्तीकडनं हे झाल्यानंतर तू समजून घे की काहीतरी ते गोष्ट काहीतरी आहे म्हणून त्याच्याकडनं होत नाहीये, किंवा तिथे ज्ञानच नसेल म्हणून होत नसेल, काही असेल. पण तू नको रागावूस, तू नको चिडूस, कारण तिथे तुझं नुकसान आहे. परत जे आपण रागावतो, म्हणजे साधक जर रागवत असेल की असा कसा हा वागतोय, असं कसं आपण एवढं त्याला शिकवतोय की एवढं काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत की आपण त्याच्या उपयोगी पडला आणि तो आपल्या उपयोगी पडत नाही, तेव्हा आपण म्हणतो कसे कृतज्ञ आहेत सगळे लोक. ते कृतज्ञ झाले तो ईश्वर आहे, भलं उदे म्हणा बाजूला. आपल्याकडनं सर्वांच्या भलेपणाचा विचार असला पाहिजे. आपल्याकडनं सर्वांबरोबर मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव असला पाहिजे. समोरची व्यक्ती कदाचित मिळून मिसळून वागत नसेल, त्याचं त्याच्याकडे कर्म, पण मला मात्र प्रत्येकाबद्दल आपलेपणाच असला पाहिजे. हे सत्साधकाला समजलं, कारण सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते. हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन आपलंच आपण निरीक्षण परीक्षण करतो तेव्हा कळतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक महाराजांनी सांगितलं केंद्र आहे, आणि त्याच्याभोवती जी वर्तुळ आहेत अनेक, त्याप्रमाणे आपला त्यांच्याशी जो संबंध आहे ते आपलं जग आहे. आता ही प्रत्येक व्यक्ती केंद्र म्हणजे ह्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या चैतन्य भावात पाहणारी जाणीव हे केंद्र आहे. तिच्या भोवती जी व्यक्ती आहेत त्या व्यक्ती पण त्या ईश्वरी शक्ती आहेत. मग ती जवळचं केंद्र ज्यांच्याशी आपला रोजचा संबंध आहे, मग अगदी नात्याच्या हिशोबाने असेल, आई वडील, भाऊ बहीण, काका मामा, मित्र मैत्रिणी, ते अगदी जवळचे आहेत की ज्यांच्याशी आपण आपलं सर्व गोष्टी शेअर करत असतो. ते जे जवळचं जग आहे त्याच्या पुढचं आणखीन जग असतं की त्यांच्याशी आपला थोडा संबंध असतो तरी पण कुठे ना कुठेतरी कॉन्टॅक्ट असतं. म्हणून जग आपलं वर्तुळ ओळखता आली पाहिजेत. आपल्या जगाला नाही सुधारत जायचंय. आपलं सगळं वागणं ह्या वर्तुळाच्या अपेक्षित असतं, तिथे सावध राहिलं पाहिजे. जगाचं भलं व्हावं म्हणायला काही हरकत नाही, कारण जगाबद्दल आपला चेहरा नसतो. जगाचं भलं व्हावं असं म्हणतो ना, तुमच्या डोळ्यात काय असतं? काही नसतं आणि काही पडलं नसतं. भलं व्हावं म्हटलं तर काय फरक पडतो असं म्हणतो ना आपण. पण आपल्या आजूबाजूची वर्तुळं बघा, ते आपलं जग आहे बघा, तिथले चेहरे दिसतात आपल्याला. मग काही चेहरे आवडतात, काही चेहरे आवडत नाहीत, होतं ना तिथे. मग थोडंसं भलं व्हावं नावाला म्हणतो, पण आतून काय भलं वाटत नाही त्यांचं, कारण आतून द्वेष असतोच. खरा सत्साधक ह्या जवळच्या वर्तुळाच्या ठिकाणी सतत समत्वानेच पाहतो आणि सर्वांचं भलं व्हावं अंतःकरणापासून त्याच्याकडे भावना असली पाहिजे. म्हणून आपला सत्साधक म्हणताना त्याने आपल्या जवळचं जग ओळखायला शिक. अनंत स्वरूप जग आहे
अगदी अनंतापर्यंत हे ब्रह्मांडापर्यंत पण जग आहे, त्याचं भलं व्हावं म्हणायचं. पण खरं भलं कोणाचं व्हायला पाहिजे? आपल्या जवळची जी माणसं आहेत किंवा आणखी कोणी पशुपक्षी आहेत, कोणी ते असतील, पण माणसं म्हणतो मी आपण, ही जी माणसं आहेत त्यांच्याशी आपला संबंध येतो आणि त्याच्यातच आपण सुखी दुःखी होत असतो देहभावातून. त्या माणसांबरोबर आपली भांडण असतात. आपण तिथे रशियाच्या पुतीनबरोबर भांडायला जात नाही, हिंमत पण नाही भांडायला जायची त्याच्यावर, कारण जवळच कोण घेणार नाही आपल्याला. किंवा नरेंद्र मोदी बरोबर भांडायला जाऊ शकता का तुम्ही? नाही. त्याच्याबरोबर आजूबाजूला जेवढे कमांडोज आहे ना, तुम्हाला फेकून देतील बाजूला. कळलं ना? भांडायची गोष्टच वेगळी. लांबून एकमेकावर भांडणं करतात इलेक्शनच्या वेळेला, तो वेगळा भाग असतो. आपल्याला भांडणं किंवा द्वेष, मत्सर किंवा प्रेम हे सगळं आपल्या जवळच्या जगतावर असतं. लक्षात घ्या, बाहेरच्या जगतावर आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नसतो, मत्सर नसतो, काही नसतं. आहे आणि नाही याच्याबद्दल आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणून सत्साधकाने ही सगळी ईश्वरी शक्ती या जवळच्या 3-4 वर्तुळ, 3-4 वर्तुळ म्हणजे काय मी म्हणतो बघा. आपला वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे घरातल्या घरात, तर कोणाला बोलवतो? ते अगदी जवळच. आपला वाढदिवस जर आणखी जर मोठ्या प्रमाणात केला असेल ते आणखी दुसरं वर्तुळ आहे की आणखी जवळचे, पण नाही तेवढी 50च माणसं आहे. मग तिसऱ्या वर्तुळावर पोहोचत नाही, दुसऱ्या वर्तुळापर्यंत जातो आपण. पण आपलं लग्न घरात आहे तर किती आहे, जास्त लोकांना बोलवायचं, आणखी 2 वर्तुळ पुढे. म्हणजे अगदी जरा लांबून भेटलेली किंवा आमची नातेवाईक पण काका मामा लागतात त्यांना बोलवतो. म्हणजे ज्यांच्याशी आपला जो जो संबंध आहे तो संबंध आपल्याकडून प्रेमाचाच असला पाहिजे, कारण ते चैतन्य आहे हे विसरू नका. भेदभाव असतो तो तिथे आहे. लांबच्या जगतात भेदभाव करायला आपल्याला तेवढं लक्षच नसतं. आपलं लक्ष आहे जवळच्या जगतातच आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. आणि म्हणून जसा सत्संग हवा तसं ह्या सर्वांचा संघही आपल्याला असतो, पण त्यांचा संघ नाही होत, त्यामुळे निसंग व्हायला पाहिजे. जवळ आहेत त्यांचं भलवाव म्हणायचं, त्यांच्यासाठी प्रेमाने जे काय ते करायचं, पण तरी निसंग. जे सत्संगात असतील त्यांचा संघ, जे सत्संगात नाही तिथे निसंग. समत्वाने वागायचं आहे, ईश्वरच आहे, पण कोणाबरोबर आपण लिप्त व्हायचं आणि कोणाबरोबर अलिप्त व्हायचं हे सत्साधकाला लक्षात आलं पाहिजे. असंगाशी संग तिथे नाश आहे. मग तो कर्ण असला तरी त्याचा नाश झाला, द्रोणाचार्य होता तरी, कृपाचार्य तरी, प्रत्येकाला पराभव पत्करावा लागला. कशा अंगाने असो, कारण असंगाशी संग केला. लक्षात घ्या, ज्याने कृष्णाशी संग केला ते तरले आणि ज्याने कृष्णाच्या विरुद्ध असंग केला ते मारले गेले. हा त्याचा ज्यावेळेला अर्जुनाने कृष्णालाच मागितलं तर कृष्ण त्याला मला काय वेडा आहेस की काय, तू मी एकटा काय करणार, एवढं सगळं सैन्य दुर्योधन घेऊन जातो, म्हणतो तू जावा. पण अर्जुनाची भक्तीच अशी होती की अरे तू असलास की बस जरा, मला जगाचं काय करणार. सत्संग. लक्षात घ्या, अर्जुनाने सत्संग धरला म्हणून पांडव तरले. त्याने सैन्याचा संघ घेतला असता तर सगळं सैन्य होतं कृष्णाचं, अख्खं सैन्य, तेवढं सगळं कौरव द्रोण आपला दुर्योधन घेऊन गेला. त्याने मागूनच गेला, मला सगळं तुझं सैन्य हवं. त्याला श्रीकृष्ण एकटा काय करायचा होता. पण तोच सत्संग होतो. जो कृष्णाची साथ धरतो तो जिंकतो. म्हणून जो सत्संगाची का धरतो, जिथे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं आचरण कसं करायचं आहे हे जिथे शिकवलं जातं, त्या संघात राहायचं की नुसतं आपलं गडबड गडबड करत इकडे तिकडे फिरत बसायचं, हे सत्साधकाला कळलं पाहिजे. आपली बुद्धी आपल्याला वापरता आली पाहिजे. आपण कुठेतरी भावनेतून, धारणेतून वाहत बसतो आणि आपलंच नुकसान करून देतो. नुकसान आपण आपलं करतो, दुसरा कोणाला नुकसान होत नाही. सत्साधकाने स्वतःचा फायदा कशात आहे, आपलं अखंड स्मरण हे चैतन्य भावात राहिलं पाहिजे, तिथे आपला फायदा आहे. ते अखंड स्मरण कसं राहिलं पाहिजे, त्यातल्या अडीअडचणी कशा सुधारल्या पाहिजेत, तिथे चिंतन झालं पाहिजे. मोठमोठी नावं आज आहेत, घेतली जातात. मला आठवतं
मोठ्या संप्रदायातली एक साधक, तिची मनस्थिती बिघडली, तिला सतत भीती वाटत होती, फ्रस्ट्रेशनमध्ये गेली. होमिओपॅथीची डॉक्टर, पण काहीतरी अशा घटना घडल्या आणि ती त्या मोठा पण त्याचं नाव नाही घेतलं, त्यांचं सगळं सांगितल्याप्रमाणे ती करते, पण तिला सतत भीती वाटत असते. कोणतरी मला मारायला येते, मग या समिती घाबरते, रडते, निराश होते. मी म्हटलं अरे त्यांच्याकडे, पण त्यांना वेळ कुठे हिच्याकडे बघायला, मोठा आहे, कारण त्यांच्याकडे अफाट समुदाय आहे. ती त्यांच्यावर पोहोचू शकत नाही किंवा ही जात नाही, दोनपैकी एक काही असेल. पण इथे जिथे डायरेक्ट आपल्याला हा संघ घडतो तोच सत्संग असतो. लांबून लांबून पाहिलं म्हणजे सत्संग होत नाही. देहधारी सद्गुरू हा डायरेक्ट आपल्याला भेटावा लागतो. डायरेक्ट, इनडायरेक्ट भेटून उपयोग नाही. कारण प्रत्येक मार्गदर्शन हे डायरेक्ट झालं पाहिजे, तिथल्या तिथेच. म्हणून तिथे जर अनुभव घेता येत असेल तर खरं, म्हणजे ती मोठा संत आहे पण त्याचा माझा संबंधच होत नाहीये, त्याला मला काहीच विचारता येत नाही, माझ्या अडीअडचणी त्याच्यात सुटत नाही, तरी तो मोठा साधू पुरुष आहे, मग त्याचं मार्गदर्शन करायला म्हणजे त्याला नमस्कार करायला काही हरकत नाही. पण आपल्याला कुठे हे मार्गदर्शन झालं पाहिजे, मार्गदर्शन कळलं पाहिजे, हे सत्साधकाला कळलं पाहिजे. उगीच इकडे तिकडे धावण्यात अर्थ, जिथे मिळतं तिथेच निष्ठा हवी, श्रद्धा हवी, शरणागती हवी. हे पहिलं लक्षात ठेवा. संत अनेक आहेत आणि आहेत, मोठे संत आहेत, त्यात काही मोठा हे नाही. पण मार्गदर्शन आपल्याला कुठे मिळतं? डोळ्यात डोळे घालून मार्गदर्शन कोण करतं? इथपर्यंत गेलं पाहिजे की डोळ्यात डोळे घालून जेव्हा मार्गदर्शन होतं तेव्हा अंतःकरणात पोचतं. दृष्टी जी असते ती दृष्टी सत्साधकावर पडते, त्या दृष्टीतून जे अमृत मिळतं तेव्हा ते ज्ञानामृत कळतं. आणि म्हणून इथे सर्वांशी, म्हणजे आपल्या जवळचं जे जग आहे त्या सर्वांशी आपले संबंध आपल्या बाजूने प्रेमाचेच असले पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जे जे कर्म करता प्रत्येकाबद्दल त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या इष्ट अनिष्ट भावना असतात. सत्साधकांना ते विसरायचे असतात, पण जीवाच्या अपेक्षेत जगले राहणाऱ्या माणसांना ते स्वीकारता येत नाही. ते राग धरूनच असतात किंवा प्रेम धरून असतात, दोन्ही गोष्टी. 1992 साली माझ्या ऑफिसमध्ये कामावर करणारा एक मुलगा मला आज येऊन भेटला आणि येऊन नमस्कार केला वगैरे. मला कोणते नामदार का नमस्कार करतो म्हणून मी ओळखलं नाही कोण आहे. अहो मी तुमच्याकडे 92 साली कामाला होतो. आता तो दुसरीकडे कामाला गेला वगैरे, नाव वगैरे सांगितलं. पण तो प्रेमाने नमस्कार का केला? कारण त्यावेळेला त्याला माझ्यानं वाईट वागणूक झाली नव्हती म्हणून. तो जीवभावत आहे, त्याला काही ज्ञान नाही, काही नाही. पण जो आदर आहे, प्रेम आहे, ते का झालं? त्यावेळेला असलेला संबंध तो तसा त्याच्या मनामध्ये राहिला म्हणून तो मुद्दाम भेटायला आला, तिकडे जवळ आला म्हणून. आणि तिथे त्याने परत सांगितलं मी असं असं काम करतो, असं करतो, सगळं करतो. मी त्याला काही मिळवायचं नव्हतं, तो फक्त प्रेमाने भेटायला आला. प्रत्येक व्यक्ती अशीच असते. तुमचे जे चांगले वाईट संबंध असतात, तुम्ही काय काय कर्म करतात त्याप्रमाणे समोरची व्यक्ती ते धरून ठेवलेलं असतं. पण सत्साधकाने मात्र ते धरायचं नसतं. दोन गोष्टी फरक सांगतो. जीवाभावात आहे तो धरणार, नको सांगितलं धरतो. तो राग धरून ठेवतो, प्रेम धरून ठेवतो, काही असेल. आता मी प्रेमाच्या गोष्टी, राग धरणारे पण लोक आहेत. कशासाठी कोणाला काय राग आलेला असतो ते सांगता येत नाही. की ह्या व्यक्तीने मला असं अपमान केला, ह्या व्यक्तीने असं केलं. हे जे आपण धरतो ते सत्साधकासाठी क्षमाशील वृत्ती हवी. लक्षात घ्या, इथे मनामध्ये आपलं मन निर्मळ झालं पाहिजे. तिथे कोणाबद्दलही मनामध्ये कसलाच राग, लोभ, मोह, मत्सर काही असता कामा नये, हे लक्षात ठेवा. राग तर येताच कामा नाही. आपण वरद प्रार्थनेमध्ये सांगतो ना, काम क्रोधाधिक थारा मिळो न चार. अजिबात अंतर देऊच नाही, तर तू सत्साधक आहे. लक्षात घे, राग येतोय तर सत्साधक नाही. तिथे प्रत्येक गोष्ट स्वीकारायची असते. जशी आहे तशी स्वीकारा.
ती इष्ट असेल अनिष्ट असेल, क्षणोक्षणी परिस्थिती बदलत असते, व्यक्ती बदलत असतात, पण सत्साधकासाठी तिथे स्थिर मनाने पाहणं हा त्याचा स्वभाव झाला पाहिजे. समोरची व्यक्ती तुमचं कौतुक करत असेल तरी शांत राहा. हे सर्व ते चैतन्य स्वरूपाचं आहे की सद्गुरू स्वरूपाचं देणं आहे, ह्या भावात नम्र व्हा. आणि कोण जर अपमान करत असेल किंवा चुकीचं आहे म्हणून सांगत असेल तरी प्रतिक्रिया पटकन देऊ नका, शांत राहा. खरोखर त्यावर विचार करा, खरोखर चुकतं करा. दोन्ही बाजू योग्य अयोग्य दोन्ही. समोरची व्यक्ती बरोबर सांगत पण असेल, तुमचं चुकताना आपल्याला ते लक्षात नसेल. सत्साधकाने हा अभ्यास नेहमी चालू ठेवायचा. कोणी तुम्हाला चुकतंय सांगितलं तर परत आपण विचार करावा. परत नाही कळलं तर आणखीन दुसऱ्या कोणातरी विचारावं, मार्गदर्शन घ्यावं की खरोखर माझं चुकलं काय ते. आणि ते सांगत हे चुकलं तर कसं चुकलं समजून घ्यायचं असतं आणि तसं चुकायचं नसतं. आणि जर चुकलेलं नाही तरी कोणी आरोप केला तर शांत बसावं, त्याचं भलं व्हावं. त्याला परत ओरडायला जाऊ ना, तू कसा काय सांगतो. काही काही झालं कसे होतात की माझे मित्र आहेत त्यांनी काय सांगितलं, आमच्या गावी जरी कोण काय बोलत आम्ही इथून चाकूसुरे घेऊन जायचो. चांगले प्रवचनकार आहेत पण त्यांनी पूर्वीची गोष्ट सांगितली की चाकूसुरे घेऊन जाण्याची जी माझा हा चाकूसुरे घेऊन तिथे मारायला गेला, मारला असतं त्याचं काय भलं झालं असतं का. साधी गोष्ट आहे, गेला असता पोलीस कोठडीत. पुढे आहे सगळ्या गोष्टींना. म्हणून हे शहाणपणाच्या गोष्टी कळल्या पाहिजेत. निसर्ग नियमाशी सुसंगत वागणं म्हणजे शहाणपण. दिव्यत्व भावातून, चैतन्य भावातून निसर्ग नियमाशी सुसंगत वागणं म्हणजे विवेक. शहाणपण विवेकाला हा फरक आहे. विवेक काय, सर्वत्र आहे ते चैतन्यच आहे. हा विश्वात एक म्हणजे एकच चैतन्य सर्व रूपारूपाने प्रगट, हा विवेक आहे. तो विवेक आला तरी वागायचं ते सहजपणे ते वागलं जातं. खरं म्हणजे चैतन्य भावातून ते तो वागेल तो चैतन्य भावातच असतं असं म्हणतो. विपरीत वाटलं तरी ते योग्य असतंच निसर्ग नियमानुसार, तिथं वाईट काहीच नसतं. म्हणून पाप पुण्याच्या व्याख्या सुद्धा निर्णय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या अपेक्षेत आपण हे पाप आणि पुण्य म्हणतो. खरं ते पापही नसं पुण्य नसतं. म्हणजे आता जसं कुटुंब व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, राष्ट्रीय व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्था आहेत म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी. पण त्याचा अतिरेक करतो आणि ते नियम तोडण्याचा ज्या प्रयत्न करतो तेव्हा तिथे भांडण तंटे लढाया सगळं सुरू होतं. त्या लढाईतून काही मिळणार नाही हे जरी कळलं तरी अहंकार इतका घट्ट असतो की तो आपण त्याच्या अहंकाराच्या आहारी जातो. सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. पण चैतन्य भावात असेल त्याने क्षमाशीलच असावं, सर्वांना माफ करावं. म्हणजे समोरचा माणूस चुकत असेल त्याच्यासाठी क्षमा करावी आणि आपलं चुकलं कळलं तर क्षमा मागावी, मनापासून क्षमा मागावी. कारण त्यात मनाचं शुद्धीकरण आहे. लक्षात घ्या. अभ्यास करताना, चैतन्य भावाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी चुकत असतात पण आपल्या चुका आपल्याला कळत नाही असंही असतं. म्हणून चुकणारच नाही असं समजू नका. चूक कळली तर आपण सुधारू शकतो, चूकच नाही कळलं तर माणूस सुधारू शकत नाही. म्हणून कोणीतरी तुम्हाला चूक आहे हे सांगितलं तर लगेच सावध व्हा आणि चूक आहे की ते पहा, तर रागवू नका. खरोखर चुकीचं पण असू शकतं, कधी चुकीचं असतं आणि कदाचित ती व्यक्ती चुकीच्या दृष्टीने पाहते म्हणून चुकते सांगते असंही होतं. मी चूक आणि बरोबर सुद्धा त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. कधी ते चूकही असेल, कधी ते ती चूक दुसऱ्या परिस्थितीत बरोबर पण असू शकते. म्हणून त्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला चैतन्य भाव किती सावध राहिलं पाहिजे, किती सावधपणा पाहिजे. म्हणून सावधपणा म्हणताना आपल्या जवळच्या जगतामध्ये जे आपले संबंध आहेत, कुटुंबापासून थोड्या लांबच्या समाजापर्यंत, इथेच जास्त सावध राहायला. रोजची आपण भेटणारी माणसं आहोत, त्या प्रत्येकाकडे तुम्ही ईश्वरत्वाच्या दृष्टीने पाहता का न पाहताचा विचार करा. अगदी जवळची माणसं असली तरी काही माणसांची पटलं नाही, जरी जवळची तरी पटत नाही, तरी ती ईश्वरी शक्तीच आहे. त्याने चुकीचं वागलं त्याचं भलं होऊ दे, त्याने माफ करा मनातून. काय ते वागलं आहे, अपमान केलं त्याने, मनापासून माफी मागा. असं कसं जीवभाव जातोस असं कसं म्हटलं असतं. क्षमा केलीस देवाभावात येशील, कुठे जायचं तू तर. प्रत्येकाला हे अगदी अंतःकरणापासून कळलं पाहिजे की चैतन्य भाव म्हणजे
इथे निर्मळ व्हायचं आहे की इथे ही एकच ईश्वरी शक्ती म्हणजे अनंत स्वरूप हे जे चैतन्य शक्ती आहे ती सर्व रूपारूपाने प्रगट आहे ही 100% खात्री झाली पाहिजे. 100% दिसत नाही तर ती ईश्वरी शक्तीच आहे. तिथे जाणणारं जे तत्व आहे तेच ईश्वर आहे, दुसरं काहीच बघायचं नाही. तिथे सगुण आहे की निर्गुण आहे की निराकार आहे जर समजून सांगायला सांगितलं. पण जिथे जिथे जाणणं चालू आहे तिथे तिथे ती ईश्वरी शक्ती नांदते हे पहिले लक्षात ठेवा. ती ईश्वरी शक्ती नांदते. ती ईश्वरी शक्ती म्हणजे माणसांच्या अपेक्षेत प्रत्येक माणूस हा ईश्वरच आहे. तो जीवभावात असला तरी तो ईश्वर आहे. साधकाला तो प्रत्येक ईश्वरच आहे. त्याला मनातून नमस्कारच करायला शिकलं पाहिजे. आधी मनातून करा का डायरेक्ट नमस्कार करा तरी हरकत नाही. कोणी सांगितलं? ज्ञानेश भाऊंचं, तू मने मीची करी माझे भजनी प्रेम धरी. म्हणजे कुठे चैतन्याचा या भावावर प्रेम कर आणि सर्वत्र नमस्कारी मजा आहे की सर्वत्र ते चैतन्य प्रगट म्हणून सर्वांना नमस्कार मनापासून कर. कारण ते ईश्वरत्व आहे तिथे, दिव्यत्व आहे तिथे. जरी तिथे प्रगट नसेल तरी तिथे आहे. हा भाव आपल्याला असला पाहिजे. चैतन्य भाव म्हणतो ना आपण, ते सर्वत्र आहे. पण चांगलं वाईट जरी कळलं तरी आपल्या बाजूने क्षमाशील वृत्ती असली पाहिजे. त्या साधकाने आपण कसं वागलं पाहिजे त्यासाठी सतत आपल्याला मार्गदर्शन घेता आलं पाहिजे. आपलं चुकतं की बरोबर आहे ही विचारायला काही हरकत नसते. त्यात लपवण्यासारखं काय आहे? काही वेळेला ऐकताना आपण भलतंच ऐकतो, सांगणार एक भलतंच सांगतो ना ऐकणार भलतंच ऐकतो. त्याप्रमाणे काही लोक प्रश्न विचारत जातात. असंही होतं. आणि त्यावेळेला त्याला सांगितलं जातं बाबा हे असं आहे, प्रश्न अशा पद्धतीने विचार किंवा अशा पद्धतीने मागणं कर. म्हणून हा अभ्यास हा अखंड आहे. तो फक्त 1 तासाचा साधना आहे. पण बाकीचे 15 तास म्हणजे 16 तास आपण जागे राहतो. जर असं पकडलं तर सगळे 15 तास हे आचरणाच्या अंगाने आपल्या लक्षात घेता आलं पाहिजे. सतत आचरण इतकं लक्ष असलं पाहिजे. म्हणून तिथे लक्ष पाहिजे की आचरण माझं कसं होतंय हे आपणच आपल्याला पाहिजे. पाहावे आपणच आपण. याचा अर्थ आणखीन हा आहे प्रत्येकाने आपलं आचरण पाहिलं पाहिजे. आपण कसे इतरांशी वागतो आहोत. आपण जिथे जिथे मार्गदर्शन मिळतं तिथे तिथे ते मार्गदर्शन आपण कसे घेतो आहोत ते आपल्या परत आचरणात येतं की न येतं, आपल्याला समजतं की न समजतं, याचं निरीक्षण परीक्षण प्रत्येक चैतन्य भावाचा अभ्यास करणाऱ्या साधकांनी केला पाहिजे. म्हणून नुसतं चैतन्य आहे नाही सांगितलं तरी प्रत्येकच्या ठिकाणी ती ईश्वरी शक्ती आहेच. तुम्हाला माहित नाही असं एखाद्या माणसाला तुला माहित नाही पण तू ईश्वरच. कारण तो जीवभावात आहे म्हणून त्याला कळत नाही. पण तो ईश्वर आहे. ती चैतन्य स्वरूप त्या रूपातून प्रगट आहे म्हणून ती ईश्वरी शक्ती आहे. हे साधकाने सतत लक्षात ठेवलं पाहिजे. समोरचा माणूस वागत असेल तर वागू दे. फक्त तलवार घेऊन तुमच्याकडे मारत आला. हल्ली तलवार कोण घेत नाही नशीब. तोपर्यंत लांब पडायची काही गरज नाही. शब्दाने कोण मरत नाही. कोणतरी वेळा आकडं बोला म्हणून मेलो असं काही झालं का? नाही. हा बाबा काहीतरी शस्त्र बिस्त्र घेऊन धावत अंगावर त्याला लांब पड. कारण लांबून बोलू अरे थांबलीत असा विचार करायला काही हरकत नाही. तिथपर्यंत सावध असला पाहिजे. त्यामुळे कोणत्याच्याही शब्दाने सत्साधक हा मरणार नाही तर तो तरणार आहे. जर त्याने समजून घेतलं तर प्रत्येक गोष्ट त्याने समजली पाहिजे. आणि ती खडतर अभ्यास आहे. तोच तर हीच तर तपश्चर्या आहे. दुसरी डोळे बंद करून तुम्ही 12 वर्ष डोळे बंद करून तपश्चर्या होत नाही. हा अभ्यास करणं हीच तपश्चर्या आहे की क्षणोक्षणी आपण कसे विचार करतो, कसे बोलतो, कसे आचरण करतो, इतरांशी कसे संबंध ठेवतो. आणि ते सुद्धा आपली जवळच्या लोकांशी. लांबचं तर राहिलं बाजूला. नरेंद्र मोदी तुमच्याकडे बघायला येणार नाहीत. आपण त्यांना नमस्कार केला भास झाला. त्यांचं भलं होतं म्हटलं झालं. इलेक्शनच्या काळात त्यांची माणसं येतील ती वेगळी गोष्ट. पण त्यांचं भलं होतं म्हटलं भास झालं. काय करतायत चांगलं करू दे चांगलं. म्हणून हा सगळा अभ्यास जो आहे ना की चैतन्य भावात आपली कृती प्रत्येकाने लक्षात घ्या. दुसऱ्याने सांगायची आवश्यकताच नाही खरं म्हणजे. हे सगळे पॉईंट्स लक्षात घेऊन गेल्या वेळेच्या आणि ह्या वेळेच्या दोन्ही पॉईंट्स लक्षात घ्या. आणि ते जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने चैतन्य भावात कसं वागायचं ते कळेल. ते कळलं पाहिजे तेव्हाच ती कृती होते. कळत नाही म्हणून कृती होत नाही. स्वतःकडे पाहता आलं. उगीच कोणाचा अपमान करायचा नाही. उगीच कोणातरी बेडवाकडं बोलायचं नाही. मस्करी येऊन पण बोलू नका. काहीतरी मजा वाटते म्हणून बोललो तिथेही मोठा गोंधळ होतो. खरं सांगायचं
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित स्वीकारता आल्या पाहिजेत. आणि हे जग असंच आहे. क्षणोक्षणी अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी व्यक्ती तुमच्या समोर येतच असतात. व्यक्ती पण अनुकूल प्रतिकूल असते, घटना पण अनुकूल प्रतिकूल असते, परिस्थिती अनुकूल प्रतिकूल असते. वादळ आलं प्रतिकूल आहे, रागवतो का वादळ? कसं काय तू आलास? अरे आलं तर आलं, तू तर पळ. त्या वादळात जाऊ नको, एवढं शांत पण पाहिजे. नाहीतर काय बघतो मी कसा तू आलास असं म्हटलं तर काय तू उडून जाशील त्याच्याबरोबर, कारण त्याच्याबरोबर तुझी शक्ती नाहीये. म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला रोजच्या घटनेमध्ये घडणाऱ्या ह्या प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जायचं आहे. तुम्ही तपश्चर्या केली, मी सगळे तुमच्यासाठी गुलाबाची फुलं घेऊन येणार आहेत. जिथे गुलाबाचं फुल असेल तर खाली काटे असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला नकारात्मक नाही, सकारात्मक सांगतोय. कारण सावध राहा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सावधपणे जीवन जगलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा या चैतन्य भावात कसं वागायचं ते लक्षात येईल. परखडपणे समजून घ्या. ते माझ्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. हे प्रत्येक सत्साधकाने स्वतःसाठी म्हणून ऐकलं पाहिजे. पण दोन्ही दिवसाची प्रवचन पुन्हा पुन्हा ऐका. आणि ते जेव्हा कळायला लागेल त्याच्यातून काही प्रश्न आले मुद्दाम प्रश्न विचारा, काही हरकत नाही. कारण आपल्याला सुधारायचं आहे. सत्साधकाने स्वतःला सुधारायचं हेच लक्षात ठेवा. तुला जगाला सुधारायला जायचं नाहीये. कारण जग, तू सुधारला तर जग सुधारणार, तू सुधारला तर जग का सुधारणार, हे नेहमी लक्षात असतं. म्हणून हे सगळं स्मरण किंवा हे जे आचरण आहे हे आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे. हे आचरण होत असेल तर ते सगळं व्यवस्थित होईल. नाहीतर अभ्यास जो व्हायला पाहिजे तो अभ्यास होत नाही. हे तिथे ह्या सर्वांचा अभ्यास व्हावा. चैतन्य भावातून अनेक गोष्टीचे प्रश्न पडतील, ते मुद्दाम विचारावेत. म्हणजे लक्षात की इथे मी कसं वागलं पाहिजे. अगदी घराघरात आपण काही कधी बोलत असतो, उगीच समोरच्याला दुखावत असतो. हे सगळं असतं, अगदी घरापासून सुरू आहे प्रत्येकाच्या. कुठेतरी आपण एकमेकाला दुखावतो, त्याच्यातून एकमेकाला बडबड करतो. हे सगळं चाललेलं असतं. एका घरात नाही, सर्व घरात आहे. घरोघर मातीच्या चुली म्हणतात नाही, तसंच आहे. आणि म्हणून हा जो बोध आहे तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि हा बोध सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.